हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज मध्ये आज आपण महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 चा 11 चॅप्टर जो आहे आपला लास्ट चॅप्टर जो आहे तो कंप्लीट करत आहे, जो आहे रूल रेग्युलेशन अँड बाय लॉज. ठीक आहे. याचे आपण इथे 20 MCQ सॉल्व्ह करणार आहे, रूल्स रेग्युलेशन अँड बाय लॉजचे. आणि याच्यानंतर आपण मग नॉर्मल जो जीके आहे हिस्ट्री पासनं तर आपण सगळेच जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करणार आहे, कारण की एक्झामला आता टाइम आहे आणि तेव्हापर्यंत आपले मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत ते आपण कव्हर करणार आहे. तर आजचा जो कन्सेप्ट आहे रूल्स रेग्युलेशन अँड बाय लॉ, याचे 20 MCQज आपण स्टार्ट करूया. त्याच्याच आधी तुम्ही ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण रूल्स रेग्युलेशन अँड बाय लॉजचे 25 MCQज. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर सेक्शन 65 ऑफ 1 द पॉवर टू मेक रूल अंडर द ऍक्ट लाईज विथ. कलम 65(1) नुसार या कायद्यान्वये नियम तयार करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा, ऑप्शन आहे ऑथॉरिटी, स्टेट लेजिस्लेचर, स्टेट गव्हर्नमेंट अँड गव्हर्नर. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. बिकॉज ऍज पर सेक्शन 65 ऑफ 1 द स्टेट गव्हर्नमेंट बाय द नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट ऑफ हॅज द पॉवर टू मेक रूल्स. ओके. नेक्स्ट, तसंच बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये जीके जीएस ऑल टॉपिक्स वन लाइनर्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, रूल मेड अंडर द ऍक्ट मस्ट बी. या कायद्यान्वये तयार केलेले नियम कसे असावेत? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॉन्फिडेन्शियल, सेकंड इनकन्सिस्टंट विथ द ऍक्ट, थर्ड consistent with the act, and fourth approved by judiciary. तर करेक्ट आंसर आहे थर्ड, consistent with the act. ठीक है. As per section 65 of 2, rule must be consistent with the act to carry out its purpose. नेक्स्ट, थर्ड, रूल अंडर धिस ऍक्ट आर मेड सब्जेक्ट टू द कंडिशन ऑफ. या कायद्यान्वये नियम तयार करताना कोणती अट पाळली जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पोस्ट पब्लिकेशन, प्रीवियस पब्लिकेशन, गॅझेट व्हेरिफिकेशन अँड ज्युडिकल अप्रूव्ह. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रीवियस पब्लिकेशन. ठीक आहे, पूर्व प्रसिद्धी. बिकॉज ऍज पर सेक्शन 65 ऑफ 3 रूल्स आर सब्जेक्ट टू द कंडिशन ऑफ प्रीवियस पब्लिकेशन बिफोर फायनलायझेशन. नेक्स्ट, फोर्थ, फॉर हाऊ लॉंग मस्ट एव्हरी रूल बी लेट बिफोर ईच हाऊस ऑफ द लेजिस्लेचर. प्रत्येक नियम विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर किती काळ ठेवला पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे 15 डेज, 20 डेज, 30 डेज, 45 डेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 30 डेज. बिकॉज ऍज पर सेक्शन 65 ऑफ 4 रूल मस्ट बी लेट बिफोर द लेजिस्लेचर फॉर द टोटल ऑफ 30 डेज. नेक्स्ट, फिफ्थ, if both houses modify a rule, such modification take effect from. दोन्ही सभागृहांनी नियमात बदल केल्यास तो बदल कधी लागू होतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डेट ऑफ गॅजेट नोटिफिकेशन, सेकंड डेट ऑफ असेंब्ली अप्रुव्हल, थर्ड नेक्स्ट फायनान्शियल इयर अँड फोर्थ डेट ऑफ गव्हर्नर सिग्नेचर. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डेट ऑफ गॅजेट नोटिफिकेशन. बिकॉज सेक्शन 65 ऑफ 4 मॉडिफिकेशन टेक effect from the date of such notification. Next, 6, regulation under section 66 can be made by. कलम 66 अंतर्गत विनिमय कोण तयार करू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड ऑथॉरिटी विथ प्रायर अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड लोकल बॉडीज अँड फोर्थ स्टेट लेजिस्लेचर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑथॉरिटी विथ प्रायर अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. प्राधिकरण राज्य सरकारच्या पूर्व मान्यतेने. बिकॉज section 66 of 1 the authority made regulations with the prior approval of the state government. Next, 7, regulation made under the act. ठीक है, ऍक्ट मस्ट बी. या कायद्यान्वये तयार केलेले विनियम कसे असावे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इनकन्सिस्टंट विथ द ऍक्ट, सेकंड कन्सिस्टंट विथ द ऍक्ट अँड रूल, थर्ड सिक्रेट अँड अनपब्लिश अँड फोर्थ अप्रूव्ह बाय डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कन्सिस्टंट विथ द ऍक्ट अँड रूल. रेग्युलेशन मस्ट बी अलाइन विथ द बोथ ऍक्ट अँड रूल्स. नेक्स्ट, 8, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॅटर प्रोव्हाइडेड अंडर रेग्युलेशन. खालीलपैकी कोणता विषय विनियमांचे समाविष्ट नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोरम ऍट मीटिंग, सेकंड सॅलरीज ऑफ एम्प्लॉई, थर्ड इम्पोजिशन ऑफ टॅक्सेस अँड फोर्थ मॅनेजमेंट ऑफ प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड,
imposition of taxes because regulation relate to internal administration, not taxation. Next, ninth, the power to summon and hold meeting of authority is regulated by. प्राधिकरणाच्या बैठका बोलवण्याचे व घेण्याचे अधिकार कोणाद्वारे नियंत्रित केले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रूल्स, बाय लॉज, रेग्युलेशन्स, नोटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रेग्युलेशन बिकॉज सेक्शन 66(2) ऑफ ए प्रोसिजर फॉर मीटिंग इज प्रिस्क्राइब अंडर रेग्युलेशन. नेक्स्ट 10, until regulation are made by the authority who can make them. जोपर्यंत प्राधिकरण विनिमय तयार करत नाही तोपर्यंत ते कोण तयार करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नर, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल बॉडीज, सेंट्रल गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट. ॲज पर सेक्शन 66 ऑफ 3 द स्टेट गव्हर्नमेंट मे टेम्पररी रेग्युलेशन अंटिल द ऑथॉरिटी डज सो. नेक्स्ट 11, बाय लॉ अंडर सेक्शन 67 रिक्वायर. कलम 37 अंतर्गत उपनियम तयार करण्यासाठी कोणती मंजुरी आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल रिव्ह्यू, थर्ड अप्रुव्हल ऑफ द ऑथॉरिटी ओनली, थर्ड प्रिव्हियस अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ अप्रुव्हल ऑफ लोकल बॉडीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रिव्हियस अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकारची पूर्व मान्यता बिकॉज ॲज पर सेक्शन 67 ऑफ 1 bylaws can be made only with the prior approval of the state government. तसंच बघा संपूर्ण मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th, बाय लॉज मस्ट बी कन्सिस्टंट विथ. उपनियम कोणाशी सुसंगत असले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द कॉन्स्टिट्यूशन ओनली, सेकंड द ऍक्ट अँड द रूल, third the regulation only, and fourth none of the above. The correct answer is second the act and the rule because bylaw must align with the both the parent act and rules. Next 13, which of the following matter can be included in bylaws. खालीलपैकी कोणता विषय उपनियमात समाविष्ट केला जाऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टर्म अँड कंडिशन फॉर वॉटर सप्लाय, सेकंड रिक्रुटमेंट ऑफ एम्प्लॉई, third preparation of balance sheet, and fourth power to incur expenditure. The correct answer है first term and condition for water supply. ठीक है, जल पुरवठ्यात अटी व शर्ती because section 67(2) of A water supply condition are specifically mentioned under bylaw. Next 14, connection with the sewer of the authority and related fees can be provided under. प्राधिकरणाच्या गटराशी जोडणी व संबंधित शुल्क कोणत्या अंतर्गत दिले जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रूल्स, रेग्युलेशन, बाय लॉज, सर्क्युलर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय लॉज उपनियम बिकॉज सेक्शन 67(2) ऑफ सी सीवर कनेक्शन अँड फीज आर गवर्न बाय द बाय लॉ. नेक्स्ट 15, मॅटर्स अफेक्टिंग द जनरल पब्लिक आर कवर्ड अंडर. सामान्य जनतेवर परिणाम करणारे विषय कोणत्या अंतर्गत समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे रूल्स ओनली, सेकंड रेग्युलेशन ओनली, थर्ड बाय लॉज अँड फोर्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय लॉज उपनियम बिकॉज सेक्शन 67 ऑफ 1 बाय लॉज गवर्न मॅटर डायरेक्टली अफेक्टिंग द पब्लिक. नेक्स्ट 16, which document define the limit up to which member secretary may incur expenditure. सदस्य सचिव कोणत्या मर्यादेपर्यंत खर्च करू शकतो हे कोणत्या दस्तऐवजात नमूद आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रूल्स, बाय लॉज, रेग्युलेशन, गव्हर्नमेंट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रेग्युलेशन विनिमय बिकॉज सेक्शन 66(2) ऑफ एफ एक्सपेंडिचर लिमिट आर प्रिस्क्राइब अंडर रेग्युलेशन. नेक्स्ट 17, मेंटेनन्स ऑफ अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द ऑथॉरिटी इज गवर्न बाय. प्राधिकरणाच्या लेखे व ताळेबंदाची देखरेख कोणत्या अंतर्गत केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रूल्स, रेग्युलेशन, बाय लॉ अँड स्टॅच्युटरी ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेग्युलेशन मीन्स विनिमय. ॲज पर सेक्शन 66(2) ऑफ जी अकाउंट्स अँड बॅलन्स शीट आर मेंटेन अंडर रेग्युलेशन. नेक्स्ट 18, द ऑथॉरिटी पॉवर टू फ्रेम बाय लॉ एक्सटेंड्स टू. प्राधिकरणाच्या उपनियम तयार करण्याचा अधिकाराचा विस्तार कोणत्या क्षेत्रात आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटरनल स्टाफ मॅटर ओनली, सेकंड पब्लिक सप्लाय अँड सर्व्हिस मॅटर,
थर्ड ओनली फायनान्शियल ऑडिट अँड फोर्थ ज्युडिकल प्रोसिडिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड public supply and service matter because by law concern water supply, sewer connection and other public services. Next 19 by laws regarding installation and testing of meter fall under. मीटर बसविणे व चाचणी संबंधी उपनियम कोणत्या कलमानुसार येतात? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 62 ऑफ ए, सेकंड सेक्शन 67 2 ऑफ बी, third section 65 of 3 and section 64. The correct answer is second section 67 2 of B because it deal with installation, testing and fees of meter. Next 20 the authority power to make regulation for administration of its affair require. प्राधिकरणाच्या कारभाराच्या प्रशासनासाठी विनिमय तयार करण्यासाठी कोणती मंजुरी आवश्यक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्रूव्हल ऑफ द लोकल बॉडी, second prior approval of the state government, third approval of both house and legislature and fourth presidential assent. The correct answer is second a prior approval of the state government because section 66 of 1 prior approval of the state government is mandatory before making regulation. Okay, तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंटंट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तेव्हापर्यंत धन्यवाद.